वार्तांकन रोखठोक बातमी। बेपत्ता असलेल्या मामा भाच्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळल्याने खळबळ। बेपत्ता असलेल्या मामा भाच्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। गणेश अनिल सपाटे वय वर्ष 26 अलीपूर रोड बार्शी, शंकर उत्तम पटाडे वय वर्ष 40 राहणार यशवंतनगर तुळजापूर रोड बार्शी असं मृत तरुणाची नावं आहेत। ही घटना 19 फेब्रुवारीला उघडकीस आली आहे। गणेश सपाटे यांचे वडील अनिल दत्तात्रय सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा गणेश हा सोमवार दिनांक 17 रोजी संध्याकाळी 5 वाजता आपल्या मित्रांसोबत गावाला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला। मात्र 2 दिवस उलटल्यानंतरही तो परत न आल्यानं कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। गणेश सपाटेचा मोबाईल 2 दिवसांपासून बंद होता। बार्शी तालुक्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। 19 फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अनिल सपाटे यांनी मुलगा गणेश याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी अनिल सपाटे यांना पांगरी पोलिसांचा फोन आला। महागाव जवळील तलावातील पुलाजवळ 2 अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याचं त्यांनी सांगितलंय। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले। दोन्ही तरुणांचा मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले। हाताला आलेल्या पोराचा मृतदेह पाहून वडिलांना धक्का बसला। गणेश सपाटे आणि शंकर पटाडे हे दोघं मामा भाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। हा घातपात आहे की अपघात या बाजूने बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी कसून तपास करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।